आपण पाहू शकतो काय नेमकी परिस्थिती। इथं साड्या पडलेल्या आहेत, कंडमची पाकिटं पडलेली आहेत आणि ही सगळी परिस्थिती वसंत मोरे यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। या स्वारगेट बस स्थानकामध्ये या जुन्या बसेस पडलेल्या आहेत, जवळपास 4 बसेस या ठिकाणी पडलेल्या आहेत। त्याची काय नेमकी परिस्थिती आहे, काय नेमकी अवस्था आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की नेमकं या सगळ्या बसमध्ये कपडे पडलेले, जुने कपडे पडलेले आहेत, दारूच्या बाटल्या देखील आहेत आणि ही परिस्थिती आता वसंत मोरे यांनी दाखवलेली आहे। या सगळ्या प्रकरणाला, या सगळ्या प्रकाराला जबाबदार जे आहे ते अर्थातच एसटी महामंडळ आणि एकूण आगार व्यवस्थापक हे या गोष्टीला जबाबदार आहेत। त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी अशी मागणी देखील वसंत मोरे यांच्याकडून होताना दिसते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आता या सगळ्या संदर्भात खरं तर लक्ष देण्याची गरज आहे। आपण पाहू शकतो ही सगळ्या जुन्या गाडीची काय अवस्था झालेली आहे। या जुन्या गाड्या या ठिकाणी नेमक्या ठेवण्यात कशासाठी आलेल्या आहेत हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि त्यामुळे या आगारामध्ये अशा जवळपास 4 गाड्या या संपूर्ण परिसरामध्ये या मैदानात आहेत आणि यांच्या या सगळ्या गाड्यांमध्ये अशाच पद्धतीने राजरोसपणे पार्ट्या होतात की काय, दारूच्या बाटल्या आणि इतर काही धंदे, अवैध धंदे या बसमध्ये होतात का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। आणि या सगळ्या गोष्टीकडे एसटी महामंडळाचे जे प्रमुख आहेत, अर्थात आगार प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता वसंत मोरे करतायत। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।